तुम्ही आणला नेमकी आरती तयार करून ठेवा नंतर हळद कुंकू टाका. नमस्कार मित्रांनो, मी रोहित आर्यन स्वागत करत आहे कोकण उत्सव चॅनलवर. आपण आलो आहोत गावी. वाडीची पूजा आहे. आज तारीख आहे 21 मे आणि उद्या राखण वाढवळ असं म्हणजे ते 4 दिवस आपले रोल होणार आहेत. तर जेवढं काय दाखवण्यात येईल तेवढं मी दाखवत जाईन तुम्हाला. तर आपली बाकीची अर्धी मंडळी गेली नदीवर. 2 वाजता पूजा चालू होईल. तर आपण पण नदीवर चाललो आहोत. आंघोळ नाही की आंघोळ केली आपण, त्यांना जॉईंट होऊया. नदीवर तर आलो आपण. बाकीची मंडळी आंघोळी झाल्या वाटतं, त्यांचा पॅकअप झालाय. पूजेची तयारी चालू आहे. चुकून पण गावात एकटं येऊ नका, बायको घेऊन येवा. कपडे धुवूचं वांद होतं. सोबरीला कपडे धुतोय स्वतःच, कारण तो एकटा आलाय. पिजामा पण एकटाच आलाय. चुकून एकटा येऊ नका गावाला बाबा, पाया पडतो. एकटा येऊ नका चुकून. या बघ काय आता आपण डायरेक्ट पूजेला भेटूया. पूजा आपली 2 वाजता चालू होईल ना पिजामा? हा 2 वाजता. किती तुरट्या? 10 तुरट्या फिरल्यावर. ना मंडळींनो, आधी घरी न जाता आपण डायरेक्ट जाऊया आता सभागृहात. फोन केल्यावर कॅन्टीनवर गेलो. बघितलं तू काही नाश्ता केली सांग. तुम्ही आणला नेमकी आरती तयार करून ठेवा नंतर हळद कुंकू टाका रांगोळीवर. म्हणून बाकीची लोक इथे प्रसादी बनवत होती आणि भटजी काका आता येतील प्रसादी बनवायला, कारण त्यांच्या हाताने बनवलेली जाते ती. आपण जरा काजू वगैरे बारीक करून घेऊया. अजून थोडीशी साखर जवळ ठेवा लागेल. तुमचे नारळ ठेवून घ्या म्हणून. त्यांची ओटी बोलून होते. साखर नाही थोडीशी. प्रसादात थोडी वेगळी साखर घ्या.
पटकन 2 मिनिटं या. कोण आहे लागून आज एवढा सगळा वजा घेऊन निघलो होतो मुंबईला. आई पूर्वधरणी नवलादेवी, माझी आई, माझ्या महाराजा, श्री गगनगिरी उत्कर्ष मित्रमंडळ खालचीवाडी यांच्यातर्फे आज आपली वाडीची पूजा हे कार्य हाती घेण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे तुला आपलं श्रीफळ ठेवलेलं आहे, हे आपलं मान्य करून घे आणि या कार्यामध्ये काही जरी अडीअडचण असतील त्या सगळ्या दूर करून ही सत्यनारायणाची पूजा आणि ह्याच्या पुढील काही जी कार्य आहेत ही सगळी व्यवस्थितरित्या पार पाडू दे. सगळ्यांना चांगली लाईट आल्यामुळे अनाउन्समेंट करू शकतो. आता नारळ ठेवून झालेले आहेत आणि आता आणलेत ना. नारळाची गाणं निघालून सांगा. आता आपली कुलदेवता कोणती आहे माहिती? आपली घरच्या देवाला काय म्हणतो आपण? वाढ म्हणतात त्याप्रमाणे कालची व्हिडिओ मांडलेले आहेत बघा, आहेत ना. त्या प्रत्येक व्हिडिओवर एक पळीवर पाणी घालायचं. तुमच्या उजव्या हातापासून डाव्या हातापर्यंत जेवढे व्हिडिओ मांडलेले आहेत तेवढ्या व्हिडिओवर पळी पाणी घालायचं. कुलस्वामीने कुलदेवता आपल्याला माहिती कोण? हा बाईला. विश्रांतीसाठी त्या ठिकाणी गुराके भक्तिभावाने भगवंताची पूजा करीत आहे. राजाने पूजा पाहिली पण सर्वांनी तिथे गेला नाही. त्याने भगवंताला नमस्कारही केला तरी सुद्धा सर्व बालकांनी गुराख्यांनी नमः माधवाय नमः गोविंदाय नमः चौथ्यांदा हातातून सोडून द्यायचं. परत ही निवडा. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः चौथ्यांदा हातातून सोडून द्या. हा जोडून विष्णूचं स्मरण करायचं. मंडळींनो, या व्हिडिओची सांगता इथेच करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. नको अंकाच्या तू झाडू मारलास ना.